गजराच्या माध्यमातून कोणी म्हटलंय त्यांच्यासाठी गाणं ते पुन्हा पुन्हा आपण म्हणणं बरोबर नाही. बरोबर ते पोरगी काय ऐकत नाहीत बुवा. ऐकलात अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडास साग तू शेरणी शिकारी मी भाबडास साग तरी पैज लावतो सखे तरी पैज लावतो सखे गवाला पाहतो सखे एक फुल वाहतो सखे गवाला पाहतो सखे एक फुल वाहतो सखे गवाला पाहतो सखे अंगुराचा लाकडी भुसाग शेरणी शिकारी मी भाबडास साग अंगुराचा तू शेरणी शिकारी तू शेरणी शिकारी मी भाबडास साग तरी पैज लावतो सखे गवाला पाहतो या ठिकाणी बुवा बरंच काही बोलून गेलेत, पण शक्यतो या ठिकाणी आपण गझला सुरुवात करून गरजाच्या माध्यमातून थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करू. दोन राजे इथे गाजले दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक कवलार तळावर डबल बारीचा सामना रंगला भजनी रंगुनी जाऊ डबल बारीचा सामना रंगला भजनी रंगुनी जाऊ टाळ मृदुंग घेऊन हरीचे गुणगान गाऊ जवळ यावं माहीत ठेवायचं. डबल बारीचा सामना रंगला भजनी रंगुनी जाऊ डबल बारीचा सामना रंगला भजनी रंगुनी जाऊ टाळ मृदुंग घेऊन हरीचे गुणगान गाऊ हे बघा डबल बारीचा सामना रंगला भजनी बुवा आपण रंगून जाऊ नाही काय तो काळ होता बुवा नाही काय त्या काळामध्ये भजनामध्ये रंगुले आज रंगून गेले ते काशीराम बुवा परत नाही का बुवा आज कित्येक भजनी कलावंत त्या भजनामध्ये रंगून गेले आणि आजकाल हे भजन आपण काय बुवा करतोय नाही का हे थोडक्यात उलट नामे जपता वाल्याचा वाल्मिकी झाला उलट नामे जपता वाल्याचा वाल्मिकी झाला वाल्मिकी होऊन राम नामचा उद्धार जगी हो केला उलट नामे जपता जपता वाल्याचा वाल्मिकी झाला. आता वाल्मिकी कसा झाला तर स्वतःच्या बायकोमुळे. ज्यावेळी नारद मुनी आले त्या वाल्याजवळ वाल्याचं कृत्य बघितलं आणि त्यांनी नारद मुनींनी त्या वाल्याला विचारलं म्हणाले हे जे तू पाप करतोय हा लोकांचा संवार करतोय लुटमार करतोय ह्या पापामध्ये म्हणालो घरी जाणे स्वतःच्या बायकोक विचार त्या पापामध्ये अर्धी भागीदारी ती घेऊ शकते काय. त्यावेळी वाल्या घराकडे गेलो वाल्या घरी गेला आणि आपल्या बायकोला बोलवतोय गो सकल्या भारी आहे
म्हणाले नारद मुनींनी मला सांगितलंय की मी जे हे सगळं करून आणून तो तुला ते दागदागिन देतो, पैसा अडका आणून देतो, ते सगळं लूटमार करून आणतोय. हे जे माझ्या हातून पाप घडतंय त्या पापामध्ये म्हणाले तू अर्धांगिनी आहेस माझी, तर अर्धी भागीदार होणार काय? तर बायको वाल्याची म्हणतात छे तुम्ही पैसे आणतात तिथपर्यंत ठीक आहे, ते खैसून आणतात काय करून आणतात ह्याच्याशी माझो काळी मात्र देणा घेणार नाही. तुमच्या पापात म्हणालो मी भागीदार होऊ शकत नाही. त्यावेळी त्या वाल्याचे डोळे उघडले आणि शेवटी नारदाचे पाय धरले त्या वाल्याने. शेवटी नारदानी त्याला रामनामाचा मंत्र दिला तरी त्या वाल्याच्या मुखात रामनाम येत नव्हतं. मरा मरा करता करता रामनामाला आणि वाल्या कोळी वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले. म्हणून बघू म्हणतो बघा संत महंत झाले पंचरत्ना भाला भले, भजन करिता हरिनामाची कोडी लावून गेले. कदम पांचा पाटील खूप कदम पांचा पाटील खूप काशी रामाचं भजन गाऊ. कदम पांचा पाटील खूप रामाचं भजन गाऊ. मुठभर सोन्याचा मोह सीतेला तो झाला. लंका होती सोन्याची सार विसरून तो गेला. हे बघा मुठभर सोन्याचा मोह सीतामाईला झाला नाही का? कारण ते रावणाचं सगळं षडयंत्र होतं. त्या हरिणीचं कातडं बघितलं सोन्याचं आणि सीतामाईला स्वतःचा मोह आवडला नाही. रामाना धाडलं रामा रामा मला या सोन्याच्या हरणीच्या कातळाचं मला चोरी शिवायची आहे. आणि राम गेले त्या हरणाच्या मागे राम गेले आणि पुढे काय घडलं बघा रावणाला आणि सीतामाईला पळून नेलं बघा. अशी ती कथा आहे. पण रावण आपल्याला वाईट म्हणतो. सीतामाईला जरी पळून आपल्या लंकेमध्ये नेली तरी रावणाने तिच्यावर व्यभिचार कधी केला नाही बघा. त्या सीतेवरती अत्याचार केला ना. आणि हे स्वतःची बायको त्या रावणाला विचारते हो तुम्ही राजाधिराज तुम्ही लंकेचे मालक अख्खी लंका सोन्याची असताना त्या सीतामाईला पळून आणली पण तिच्यावर अन्याय अत्याचार केला नाही का? त्यावेळी रावणाने उत्तर काय दिलं ज्यावेळी मी सीतामाईच्या पर्णकुटीमध्ये भिक्षा मागायला गेलो त्यावेळी माझ्या मुखातून काय शब्द आले की भिक्षान देई माई भिक्षान देई माई. ज्यावेळी माझ्या मुखातून त्या सीतेसाठी माई म्हणून शब्द आले आई म्हणून शब्द आले तिच्यावर अन्याय आणि अत्याचार कसा करू बघा. तुमका आपण रावण आपल्या समोर काय झाला वाईट म्हणजे रावण. पण रावणासारखं पंडित ब्राह्मण कोण नाही या कुळात लक्षात ठेवा. आणि ब्राह्मण हे रावण कोण तर साक्षात ब्रह्मदेवाचं पंतू. रावण हे साक्षात ब्रह्मदेवाचं पंतू म्हणून ब्राह्मण कुळात जन्मलेला असं तो रावण आहे. म्हणून म्हणतो बघा अहंकार तो त्याचा हनुमंताने उतरविला. जाळून या लंका शहदीला तो रावणाला. राम भक्ती अंगी शक्ती राम भक्ती अंगी शक्ती डोळे भरून पाहू. राम भक्ती अंगी शक्ती डोळे भरून पाहू. टाळ मृदुंग बघा पूर्वीची काय त्यात तो काळ होता बघा. कदमबुवा परशुराम बुवा नाही का एक फक्त झलक त्यांच्या गजराच्या अख्खं कोकण त्या गजरासमोर उभं केलं गजरामध्ये उभं केलं बघा. धन्यवाद. तसं नाही एक गजराची झलक बघा. तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता बाप्पा मोरया गजानना गजानना
रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येईवर नारळी ठोकरी करवंदाला लगोंड काळजीचा गांभा नारळी ठोकरी करवंदाला लगोंड काळजीचा गांभा नावा रूपाला बुवा नवा रूपाला या जगात देवगड हापूस आंबा गांगुरवनात मालवीर भूतनाथ निर्बाई राणबाई माता रामेश्वरारेश्वर गांगेश्वर कुंकेश्वर त्यांची आमच्यावर सत्ता गुरव घाडी बुवा गुरव घाडी आमचे पुजारी गावोगावी सुताराची शाळा गुरव घाडी यांचे पुजारी गावोगावी सुताराची शाळा होतो इनामदार पाटील भोवतात संभाजी देवळाली कुळा बाप्पा मोरया गजानना हो बघा अशी त्या काही भजनं झाल्याची म्हणून म्हणते बघा डबल बारीच्या सामन्याला डबल बारीच्या सामन्याला कदम जोडीला डबल बारीच्या सामन्याला कदम जोडीला गाणं थोडं बडबड भारी लागण येई त्याला डबल बारीच्या सामन्याला हा कदंबा जोडीला राग नाही त्याला राग नाही त्याला बघाला हो भजनाला लक्ष्मी सुता गुण हा गाई लक्ष्मी सुता गुण हा गाई हरी नामाच्या भजनामध्ये लक्ष्मी सुता गुण हा गाई नामाच्या भजनामध्ये टाळ बुडून डबल बारीचा सामना रंगला भजनी रंगून जाऊ डबल बारीचा सामना रंगला भजनी रंगून जाऊ चिठ्ठी आली समीर कदम गटवाडी